सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आई भवानीचा कृपा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी असावा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या आहे तिसरी माळ, तर यंदा तिसरी माळ ही 2 दिवस आली आहे। 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर 2025 या दोन्ही दिवशी नवरात्रीची तिसरी माळ साजरी करायची आहे व या दोन्ही दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे। 2 दिवस तिसरी माळ आल्याने अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला आहे। या नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो। या देवीच्या 9 रूपांची पूजा केल्याने आपल्याला या प्रत्येकाचंच विशिष्ट फळ मिळत असतं। चंद्रघंटा देवीचे तिसरे रूप आहे ती आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते। तिचे नाव तिच्या माथ्यावरील अर्ध्या चंद्रावरून आले आहे। ती भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते। या देवीचे वाहन वाघ आहे। ती वाघावर स्वार आहे। तिच्या 10 हातांमध्ये त्रिशूल, गदा, तलवार यांसारखी शस्त्रे आहेत, जी तिच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे। तिची पूजा केल्याने भक्तांना शक्ती, धैर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते। काही सेवा आपल्याला या काळात म्हणजेच उद्या आणि परवाही करायच्या आहेत। या दिवशी आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे। तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही नवीन घेऊ शकता। जर तुमच्याकडे आधीच्या कवड्या असतील तर यावरच तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। बघा, देवीला कवड्या अतिशय प्रिय होय। देवीच्या सेवेत कवड्यांचा वापर असतोच। देवी स्वतः कवड्यांची माळ धारण करते, तसेच परड्यांना देखील कवड्याची माळ असते आणि स्वतः त्या स्त्रिया कवड्यांची माळ परिधान करत असतात। तर आपल्याला कवड्यांची सेवा या नवरात्रीत करायची असते। त्यासाठी आपण 5-7 कवड्या घ्याव्या, त्यांना पिवळ्या कवड्या कराव्यात। आधी तुम्ही कवड्या स्वच्छ धुवून घेऊ शकता, त्यानंतर त्यांना हळदीचे पाणी लावून त्या पिवळ्या कराव्यात। त्यानंतर आपल्या उजव्या हातात कवड्या घ्याव्या। देवी मातेसमोर बसून आपल्याला कवड्या हातात घेऊन 1 वेळा श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे व 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे। 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी कुबेर मंत्र आणि 1 माळ नवआर्णव मंत्र व 1 माळ स्वामी समर्थांचा जाप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर त्या कवड्या मंदिरात ठेवून द्याव्या। कवड्यांची सेवा ही तुम्ही पौर्णिमेला करू शकता, दुर्गाष्टमीला करू शकता किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही ही सेवा करू शकता। बघा, आपण एकदा कवड्या घेतो आणि त्यांची पूजा करतो व मंदिरात ठेवून देतो, परंतु आपल्याला त्यांच्यावर महिन्यातून एकदा तरी सेवा करणे गरजेचे आहे। हे शक्य नसेल तर कमीत कमी या नवरात्रीत तरी तुम्ही या सेवा अवश्य करावे। तसेच 24 व 25 तारखेला देवीला आपल्याला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता रोज आपल्याकडून या सेवा होत नाही, तर या नवरात्रीत करायच्या आहेत। ज्यांना 24 तारखेला जमेल त्यांनी 24 तारखेला करावी आणि ज्यांना नाही जमले त्यांनी 25 तारखेला या सेवा कराव्यात व 24 किंवा 25 तारखेला आपल्याला खवाच्या मिठाईचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे आणि 2 दिवस आपल्याला तिसरी माळ अर्पण करायची आहे। चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते। तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।